हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सगळ्यांच्या नजरा जिथे थांबल्या होत्या तिथून पुढे पाहणारा नेता म्हणजेच बाळासाहेब ठाकरे। सुरुवातीला त्यांनी मराठी माणसासाठी आवाज उठवला। मराठी अस्मितेचा प्रश्न त्यांनी मुंबईत पेटवला। त्या काळात मुंबईत मराठी माणूस हा दबला जात होता। नोकऱ्यांपासून ते सन्मानापर्यंत सगळीकडेच अन्याय होत होता। बाळासाहेब ठाकरे तेव्हा मराठी माणसाचा कणा बनले। त्यांच्या भाषणांनी मराठी माणसाला आत्मविश्वास दिला। आपण कमी नाही ही जाणीव करून दिली आणि शिवसेना उभी राहिली। सुरुवातीचा संघर्ष हा मुंबईतल्या मराठी माणसासाठी होता। नोकऱ्या, सन्मान आणि अस्तित्वासाठी मराठी माणूस लढत होता आणि बाळासाहेब त्यांचा खंबीर आवाज बनले। त्यांच्या भाषणांनी मराठी माणसाला आत्मविश्वास दिला आणि शिवसेना हळूहळू एका पक्षापेक्षा चळवळ बनली। आज आपण या व्हिडिओमध्ये बाळासाहेब ठाकरेंची कारकीर्द, त्यांची गाजलेली भाषणं आणि सगळ्यात महत्त्वाचं इंटरेस्टिंग म्हणजे त्यांना हिंदू हृदय सम्राट उपाधी कशी मिळाली हे सगळं एकंदरीत जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे फक्त मुंबईपुरता विचार करणारे व्यक्तिमत्व नव्हते। त्यांच्या नजरेत अनेक गोष्टी होत्या। त्यामुळे ते मराठी लोकांपुरताच थांबले नाहीत। त्यांनी स्वातंत्र्यानंतर आणि मुंबईत 1966 साली झालेल्या शिवसेनेच्या स्थापनेनंतर नजर फिरवली ती मराठवाड्याकडे। मराठवाडा हा भाग 1948 पर्यंत निजामाखाली होता आणि त्यानंतरही अनेक वर्ष तिथल्या लोकांच्या मनावर अन्यायाच्या जखमा होत्या। विकास, शिक्षण, रोजगार आणि न्याय या सगळ्या बाबतीत मराठवाडा मागे राहिला होता। लोकांमध्ये भीती होती, पण आतून असंतोषही होता। अशा वेळी बाळासाहेब ठाकरे हे काही वर्षांनी मराठवाड्यात पोहोचले आणि त्यांनी लोकांना स्पष्ट सांगितलं की अन्याय सहन करणं ही नियती नाहीये, तर त्या विरोधात उभं राहणं हा स्वाभिमान आहे। इतकंच नाही तर मराठवाड्यातील लोकांसाठी उभं राहिल्यानंतर बाळासाहेबांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला। 1975 ते 1976च्या उत्तरार्धात मराठवाड्यात शिवसेनेची पायाभरणी झाली आणि मराठवाड्यात पहिलं शिवसेना कार्यालय सुरू झालं। हे कार्यालय म्हणजे फक्त राजकीय ठिकाण नव्हतं, तर सामान्य माणसासाठी आधाराचं ठिकाण होतं। इथूनच शिवसैनिक तयार झाले आणि मराठवाड्यात शिवसेना ताकदीनं उभी राहिली। यानंतर बाळासाहेबांची भाषणं जी फक्त भाषणं नव्हती, तर अनेकांना प्रेरणा, बळ देणारी भाषणं होती। कारण बाळासाहेब ठाकरे हे केवळ नेते नव्हते, तर ते प्रभावी वक्ते सुद्धा होते आणि नेहमी त्यांच्या भाषणाची सुरुवात या एका वाक्याने व्हायची, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो। हे वाक्य फक्त संबोधन नव्हतं, तर एक हुंकार होता। या शब्दांनी लोकांमध्ये एकोपा निर्माण व्हायचा, आपली हिंदू ओळख आणि मराठी अस्मिता जागी व्हायची। त्यांच्या भाषणांमधून शिवसैनिकांना, सामान्य लोकांना नवी ऊर्जा मिळायची आणि लढण्याची ताकद निर्माण व्हायची। यातली काही भाषणं आपण ऐकून घेणार आहोत। त्यातलंच पहिलं भाषण म्हणजे मुंबईतील मराठी अधिकाऱ्यांवरील भाषण होतं। 1966 नंतरचं। धंद्यामध्ये जास्त भागीदार ठेवू नका, पार्टनरशिप करू नका, असलाच तर नीट तपासून बघा। पाहिलं, या भाषणात त्यांनी नोकऱ्या, उद्योग आणि सन्मान यावर थेट भाष्य केलं होतं। मराठी माणसाला स्वतःच्या हक्कांची जाणीव झाली आणि लोकांमध्ये आत्मविश्वास आणि एकजूट वाटली, अशा प्रकारचं हे भाषण होतं। यानंतर दुसरं भाषण म्हणजे मराठवाड्यामधलं जे मुख्य भाषण होतं, कारण इथूनच बाळासाहेबांनी हिंदुत्वाची शाल पांघरली। ते पण ऐकूयात। महाराष्ट्रावरती संकट आल्यानंतर महाराष्ट्राच्या संबंधांना प्रश्न आणि देशावरती संकट। या भाषणात बाळासाहेबांनी मराठवाड्यातील लोकांना स्वाभिमानाची जाणीव करून दिलेली, तुमचा आवाज दाबू देऊ नका हा संदेश त्यांनी दिला होता। कारण हे भाषण ऐकून तरुण शिवसैनिक संघटित झाले आणि लढण्याची त्यांना हिंमत मिळाली। यानंतर तिसरं आणि पुढचं भाषण म्हणजे मुंबईमधील शिवतीर्थावरील, जे 1970च्या दशकात बाळासाहेबांनी केलं होतं। ते ऐकूयात। कारण नसताना तुमच्या कोणी कानफडात मारल्यानंतर तुम्ही म्हणाल वा छान, मस्त बसले, आणखीन जोरात। या लाखोंच्या गर्दीत दिलेल्या भाषणात बाळासाहेबांनी मराठी माणसाला भीतीमुक्त केलेलं। शिवसैनिक कधीच झुकत नाही हे शब्द लोकांच्या मनात कोरले गेले। अनेकांनी त्या दिवशी शिवसेनेत काम करण्याचा निर्णय देखील घेतला होता। आणि आता शेवटचं चौथं भाषण म्हणजेच दंगलीच्या काळात दिलेलं। हे 1980 आणि 90च्या दशकातलं भाषण आहे। ते सुद्धा ऐकूयात।
की सरपतदार तुमची एक केस कोर्टामध्ये नुसती पडू नये. या भाषणात त्यांनी संयम, शिस्त आणि ताकद याचा अर्थ समजावला. भावनेत वाहून न जाता संघटित राहण्याचं महत्त्व बाळासाहेबांनी दिलेला. त्यामुळे शिवसैनिक अधिक जबाबदार बनले. आता तुम्ही बाळासाहेब ठाकरेंची गाजलेली भाषणं तर ऐकलीत, पण तुम्हाला माहीत आहे का बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट ही उपाधी कशी मिळाली ते? यामागे पण एक हिस्ट्री आहे. ती म्हणजे हळूहळू बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका केवळ मराठी अस्मितेपुरते मर्यादित राहिली नाही. 1980च्या दशकानंतर विशेषतः राज जन्मभूमी आंदोलन, 1992 मधील बाबरी मस्जिद पडणे आणि त्यानंतरच्या काळात त्यांनी हिंदुत्वाची भूमिका ही अधिक प्रखरपणे मांडली. गर्व से कहो हम हिंदू है ही घोषणा त्यांच्या विचारांनी ओळख बनली आणि याच काळात शिवसैनिक, समर्थकांनी आणि सामान्य लोकांनी त्यांना हिंदू हृदय सम्राट या नावाने संबोधायला सुरुवात केली. ही उपाधी त्यांनी स्वतः घेतली नव्हती, तर हिंदू समाजाच्या भावना, विश्वास आणि निष्ठेतून जन्माला आलेली होती आणि 1990च्या दशकात ती मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाली. इनफॅक्ट हिंदू हृदय सम्राट या ओळखीला छत्रपती संभाजीनगरचा मोठा आधार मिळाला. 1988 साली झालेल्या औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेनं हिंदू एकतेच्या मुद्द्यावर मोठा विजय मिळवला. या यशामुळे बाळासाहेब ठाकरे यांची हिंदू समाजातील लोकप्रियता ही आणखीन वाढली आणि 1987 ते 88 नंतर माध्यमांमध्ये, सभांमध्ये आणि राजकीय चर्चांमध्ये त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणून ओळखलं जाऊ लागलं. बाबरी मशीद पडल्यानंतरही त्या काळात मराठवाड्यातील हिंदू चळवळीत बाळासाहेबांचे नेतृत्व हे केंद्रस्थानी राहिले. अशा प्रकारे आपल्या सगळ्यांच्या आज मनात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची ओळख आहे. आज त्यांच्या 100व्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने लाखो शिवसैनिक, कार्यकर्ते आणि सामान्य लोक त्यांना अभिवादन करत आहेत. त्यांच्या विचारांची ज्योत आजही तेवढीच प्रखर आहे. त्यांच्या गाजलेल्या भाषणांमधून, त्यांच्या संघर्षातून आणि त्यांच्या कार्यातून त्यांना अभिवादन करण्याचा हा आमचा एक छोटासा प्रयत्न.